आता मला सांगा, हे नळ चालू करा, हे चला चालू करा, करा चालू, चालू करा, करा हे चालू. म्हणजे स्वच्छता म्हणजे ते साफसफाई केली. नळ इकडे 1 2 3 4 5 तोटे, एक नळ चालू आहे फक्त. मनोहर करा, घ्या ऍक्शन घ्यायला लागेल. आता आपण मदत तरी किती करायची बस. एक काम केलं नुसतं पत्रा लावलं त्याला तिथून. अरे त्या दिवशी इकडे सगळे मुतारी केली होती, इकडे बसेस उभ्या होत्या, सगळ्या वास येत होता. सर आता हा प्रॉब्लेम की ही जागा टोटल 3.25 एकर होती, त्यातली 17 गुंठे ह्याचा वाद आहे, म्हणून ते तसंच आहे. ठीक आहे हो, जी आपली जागा आहे ती तर स्वच्छ पाहिजे की नाही. मी आलो त्या दिवशी पण हेच परिस्थिती होती. ठीक आहे, काय केले आता सर? कोण आहे इकडे डेपो मॅनेजर? कोण आहे? कोण आहे डेपो मॅनेजर? धुंदळे कुठे गेले? माझं निवेदन दिलं सर, मी कंटिन्यू निवेदन आहे, माझं फॉलोअप आहे. तरी घेतलं साहेब, अधिकाऱ्याला फोन केला साहेब, अधिकारी ऐकत नाही. किती महिने झाले तुम्हाला इकडे डेपो मॅनेजर? 2.5 वर्षामध्ये तुम्ही ह्या डेपोला 2.5 वर्ष झाले. 2.5 वर्षामध्ये काय अवस्था तुम्ही करून ठेवली तुमच्या गावामध्ये मला सांगा. बघा, त्या दिवशी मी अचानक आलो. अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलंय की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ पाहिजे. तर मी परत आज दौऱ्यावर येणार होतो. बरोबर आहे, 2 दिवस मी तरी उशिरा आलो, कारण मी आधी 26-27 येणार होतो. 27-28 आलो, 28-29 आलो. ह्या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं. नळ 5 तोटे आहेत, त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे. त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला. मी मुतारीमध्ये गेलो, मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे. शौचालयामध्ये मी गेलो नाही, कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असणार. त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला, पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची. थांबव जरा. त्यामुळे माझा नाईलाज आहे. मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं, कोणाला बडतर्फ करावं, कोणाला निलंबन करावं, पण माझा नाईलाज आहे. शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या, त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाईलाज आहे ना माझा. मी तरी काय करणार मला सांगा. अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नये, म्हणून मी त्या दिवशी गप्प बसलो. परंतु आज माझा नाईलाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर, मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना. त्यामुळे माझा नाईलाजानं मी निर्णय घेतोय. तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरना लागू होईल, म्हणून मी हा निर्णय घेतोय. त्यांना ताबडतोब सस्पेंड करून टाका, ताबडतोब आजच्या सस्पेंड करून टाका. कर्मचारी आहे.